कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बावळटेस का? पाया पड. दिशा मॅडम. दिशा इकडे इकडे ये. तुझ्यात एवढी हिंमत आहे? मॅम वर बंदूक उगारलीस. ए उगारली काय उगारली? बावळट, मला चालवता पण येते. चलो बाजूला चल. मला नाही दिसत तुझ्यात एवढं धाडस. हो माझं धाडस तू अजून बघितलं नाहीयेस बेबी. त्यांच्यावर गोळी चालवण्याच्या आधी तुला माझ्यावर गोळी चालवावी लागेल. गो अहेड. कॉमन सेन्स आहे हा. तर तू जर पुढे अशीच थांबलीस तर आधी तुलाच उडवणार आणि मग माझ्या सासू मॉमला. ओके, बी रेडी. मी इतका वेळ काही बोलत नव्हते कारण भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी नाही लागत मी. तू जेल मधून जामिनावर कशी बाहेर पडली आहेस हे मला माहित नाही, पण आत्ता तू माझ्या घरात उभी आहेस आणि माझ्या घरात कुणी यायचं कुणी नाही यायचं ही सर्वस्वी मी ठरवते. त्यामुळे निघायचं. वाव, हेच मला ना तुमचं खूप आवडतं. हा कॉन्फिडन्स, हा जो काही स्वॅग आहे ना. आपली कंपनी घरदार सगळं फार बरबाद व्हायला लागलंय तरी या बाईचा ऍटिट्यूड काही कमी नाही होत. आय लाईक इट. आय जस्ट लव्ह इट. अहिल्या, मी ना इथे तुझ्या घरात राहायला वगैरे नाही आले. डोंट वरी, मला तेवढा इंटरेस्ट पण नाहीये. मी इथे तुला वॉर्न करायला आले. माझ्या अपमानाचा बदला घ्यायला आता मी व्यवस्थित रेडी आहे. आता ना मी एक एक करून सगळ्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करून टाकणार, बर्बाद करून टाकणार. अहिल्या देवी किर्लोस्कर, तुमच्या या साम्राज्याला उतरती कळा लागले म्हणून समजा. आणि आज तुमच्या या साम्राज्याला एक मोठं होल पडलंय. दिशा, माणसात कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो जो तुझ्यात आहे. अरे बाई, ए बाई, प्लीज प्लीज भानावर ये ग. तुला ना एवढीशी सुद्धा आयडिया नाहीये आज मी काय झाले याची. आज एक लढाई तर तू जागेवर हारलेली आहेस. मला हरवायची भल्या भल्यांनी स्वप्न बघितली. मला खरंच कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं. चल, तुला सुद्धा दिली संधी, तूही कर प्रयत्न मला हरवायचा. ज्या दिवशी तू मला हरवून दाखवशील ना त्या दिवशी तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. हो, मी म्हणेल ते. मग आजच आहे तो दिवस असा समज. अहिल्या, चल बस गुडघ्यांवर आणि माझे पाय धर. का असं काय केलंयस तुम्हाला हरवायला? सासू मॉम, आत्ता कशी आलीस तू लाईनवर? तर डायरेक्ट मुद्द्यावर येते. सो मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आली. तर ती कंपनी सेम तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट सारखे प्रोडक्ट्स बनवते आणि ते बाजारात विकते. तेही एकावर एक फ्री आणि कमी किमतीत. मज्जा आहे की नाही कस्टमर्सची? तर हे जे बिचारे कस्टमर्स असतात ना ते साधे भोळे असतात. त्यांना जर फुकट किंवा कमी पैशात काही मिळत असेल की लगेच उड्या मारत 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 ते तिकडे जातात.
तर असंच उड्या मारत मारत ते ज्या कंपनीचे प्रोडक्ट्स घेत आहेत ती कंपनी कोणाची माहितीये? एक मिनिट. मोहन अंकल. ओ सासू मॉम, प्लीज मोहन अंकलला ऑर्डर देता का इकडे यायची? काय आहे, तुमच्या ऑर्डर शिवाय ते हलणार नाहीत त्यांच्या जागेवरून. मोहन सासू मॉम, मोहन अंकलला सांगा ना त्या कार्ड वरचं नाव वाचायला. वहिनी, त्या कंपनीची ओनर दिशा आहे. अहिल्या, तू खूप बिझनेस केला असशील आयुष्यभर, पण ही बिझनेस स्ट्रॅटेजी तुला कधीच जमणार नाही. आता हा बिझनेस करून मला प्रॉफिट मिळवायचंच नाहीये. मला माहिती आहे मी लॉस मध्ये जाईन अशाने, पण मला चालेल. मी एकटी नाही जाणार कारण लॉस मध्ये तुला घेऊन जाणार. 2 दिवस. किती? फक्त 2 दिवस. तुझ्या कंपनीचा सेल कसा खाली जातो ना ते तू बघशील, आणि स्वतःच्याच कंपनीचा बँड वाजताना तुझ्या डोळ्याने बघशील तू. लिसन दिशा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्याकडे पारू सारखी ब्रँड अँबॅसेडर आहे आणि आमच्या कंपनीचा सेल तिच्यावरच चालतो. गॉट इट? ए चल चल, बावळट आहेस का तू जरा? असं कोणाचं थोबड बघून कधी कुठली कंपनी चालत नसते, कळलं ना? बर चला, आपण फॉर अ मोमेंट असं समजूया की ह्या पारूच्या चेहऱ्यावर किर्लोस्कर कंपनी चालते. ओके, हे प्रूव्हच होऊन जाईल ना. जर कंपनी बर्बाद झाली तर त्यासाठी पण ही पारू जबाबदार असेल. ही मिसअंडरस्टँडिंग एकदाची दूर होऊन जाईल. करेक्ट आहे ना? आज मी या पारूला चॅलेंज करते. तिच्यात एवढी हिम्मत असेल तर तिने तुमच्या कंपनीचा सेल वाढवून दाखवावा. आणि जर तसं नाही झालं तर हे जे ब्रँड अँबॅसेडरचा टॅग घेऊन गावभर मिरवते ना, तो सोडून द्यावा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.